हॅलो नमस्कार. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. हे बघा, झुरळाचं औषध समोरच्या डब्बीमधलं झुरळाचं औषध साईडला आहे, ते खत आहे आणि हे वांग्याचं बी पण घेऊन आले. त्याच्यासोबत मी गेले ती दुकानात, ते काकांना म्हणलं वांग्याचं बी पण द्या. म्हणते वांग्याचं 30 रुपयाला काहीतरी पुडी दिली. बघा आमच्या टेरेसवर कशा मिरच्या आल्या छानपैकी, मस्त हिरवेगार असे फुलं वगैरे किती छान यायला लागलेत. आता सुरुवात झाली मिरच्या यायला, फुलं यायला. मस्त एवढं छोटं झाड आहे ना, इतके छान फुलं आणि मिरच्या पण छान मस्तपैकी प्रज्वलला पोहे वगैरे करून देण्यासाठी मस्त छान आलेत. आपल्या टेरेसवर जायचं आणि घेऊन यायचं. हे बघा छोटे छोटे तंबाटे, हे तंबाटे खूप चवदार लागतात. असेच म्हणजे भाजीमध्ये आपण जर टाकले, असे अख्खे जरी टमाटे जर टाकले ना, खूप त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते. मी आज ह्याच्या बटाट्याच्या भाजीमध्ये असेच अख्खे टमाटे टाकले होते, थोडे थोडे कट करून. खूप छान छान लागली भाजी, एकदम टेस्टी लागली. अशी आंबटपणा थोडासा आला होता त्याच्यामध्ये. सकाळीच बटाट्याची भाजी संपून गेली नाश्त्यालाच. नंतर दुपारच्याला काहीच राहिले नाही, एवढी छान भाजी झाली. त्याच्यात आंबूसपणा पण आला होता. ते तंबाटे अख्खे टाकले होते मी थोडेसे कट करून. नंतर वांग्याचं रोप असं मातीमध्ये बी टाकलं आहे. बघूया उगतंय का नाही उगतंय. पहिल्यांदाच आणलं असं बी आम्ही, नाहीतर मग नर्सरीतून आणत असत वांग्याचे रोपं. नंतर मग आता दिवाळीची साफसफाई झाली. आता डेकोरेशनचं काम सुरू आहे. बघा हे असं वेल वगैरे लावायला दिवाळी आता लक्ष्मी गौरायासाठी आणली होती ना, हे सजावटीसाठी. तर ते म्हणलं काय करायचं त्याचं, म्हणून असं डेकोरेशन करायला लागलो तर आम्ही असं घराला दिवाळीसाठी मस्त लाईटिंग वगैरे लावायच्यात. मस्त असं वेल वगैरे मनी प्लॅनसारखं दिसतं. हे असं छानपैकी मधल्या पॅशेसमध्ये लावलं आहे. आणि असं हे गवत आहे ना, त्याचं पण म्हणलं तिथं खूपच धूळ बसते ना खाली, रोज पुसण्यापेक्षा आपलं हे असं कट करून छोटे छोटे ह्याच्यामध्ये कट करून टाकले आम्ही. TV स्टँड आहे का तिथं, मस्त छानपैकी असं घरचंच असल्यामुळे त्याला काही किंमत नसते नाही का. जेवढं आपल्याला वाटतं जिथं जिथं पाहिजे तिथं तिथं असं हे कट करून छानपैकी. आणि त्याच्यावर धूळ पण बसत नाही, आणि जर घाण वाटेल तर आपण काढून धुवू पण शकतो नाही का. धूळ वगैरे खूपच धूळ आहे आमच्या आता उन्हाळ्यात. तर रोडलाच रस्त्याला समोरच घर आहे ना आमच्या, सगळी खिडकीतून ह्याच्यातून साऱ्या घरात धूळच येते. ही बघा आमची मनी म्याऊ प्रज्वल स्कूलमधून आले की कुठे गेली बघतो, आले की ती त्याच्या मांडीवर येऊन बसते. कशी शांतपणे बसली. तिला वाटतं किती दिवसापासून बाहेर गेला होता का काय, उठतच नव्हते. त्याला जेवताना पण त्याच्या मांडीवर जाऊन बसती. ही अशी आमची मांजर. तिला खाली बस म्हणली की बसती, उठ म्हणलं की उठती. ते असं शिकवल्यासारखं नाही का. मग त्या जनावराला पण काय कळतं काय माहिती. प्रज्वलच्या मांडीवर येऊ बसते. आधी माझ्या मागं पळायची, नंतर ओंकारच्या, आणि हे स्कूलमधून आलं की त्याच्या मांडीवर येऊन बसते. काय माहिती त्यांना काय समजतं काय नाही. हे प्रज्वलकडे कशी बसते, एकदम स्वच्छ आणि छान आहे. अचानकच आमच्या घरी आली, कुठून आली काय माहिती. आले की तिला मग दूध वगैरे मग काय कमीच नाही खायला. दूध दे, बिस्किट दे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.